तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बेलमाची इथे भव्य भैरवनाथ केसरी हे मैदान पार पडले. तर ह्या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यात आपल्याला 88ची लढत पाहायला मिळाली. ज्या लढतीमध्ये मित्रांनो, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला विठ्ठल नानांचा चिक्या आणि कारुंडीकरांचा चिक्या. तर चिक्या आणि चिक्या आजच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच मित्रांनो, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि चेंडू. तर बकासूर आणि चेंडू आजच्या मैदानाचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तर मित्रांनो, आज निकालानंतर जेव्हा बकासूर आणि चिक्याची गाडी एकमेकावर येत होती, तेव्हा मित्रांनो विठ्ठल नानाने जे केलं ते पाहून समालोचक काय बोलले ते नक्कीच पहा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला कोणाकोणाला वाटते बकासूर आणि विठ्ठल नानांचा चिक्या एकत्र पाहावं, कमेंट करून नक्कीच सांगा. मांडला या विठ्ठलाला सवाल सपलं पुढे या ठिकाणी गाडीवरती गाडी आली चिक्या आणि बकासूरची नानानं एका हातानं बैल धरानं बैल माग सरला बैलाला वाचवलं या नानानं मांडलं या विठ्ठलाला बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला एक जुना जाणता जॉकी म्हणून या ठिकाणी याची ओळख आहे. तर मित्रांनो, विठ्ठल नानाबद्दल एक छानशी कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवेज सेट करा.